होऊन गेलेले आहेत संतोजी भोईर. मोठ्या संख्येने आज मान्यवर मंडळी जय बजरंग पावर शेलार चषकाला सदिच्छा भेट देताना आपण पाहतोय. ती कार समोर वॅगनर थोडीशी बाजूला पार करा, ती रिफ्लेक्ट होते मैदानात. प्रतीक पाटील षटक क्रमांक पहिला घेऊन या ठिकाणी मार्गस्थ होतो आणि पहिला बॉल दिनेशच्या समोर चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉलला सुरुवात करतोय. एक एक सामना दोन्ही संघानं जिंकले आणि आता दुसऱ्या फेरीतील ही लढत तुम्ही पाहतायत. जय बजरंग भिनारच्या विपक्षामध्ये वनुस्फोट जय हनुमान टेंबोदी. बजरंग बलीचं नाव खरं तर दोन्ही टीमच्या नावामध्ये आहे. आशीर्वाद घेऊन बजरंग बलीचा हे दोन्ही संघ मैदानात उतरलेत, परंतु प्रतीकनं चांगली सुरुवात केली. आता सातत्याने तुम्ही मागच्या 2 वर्षांपासून वेदांतला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना बघत आलात, परंतु आता या सामन्यामध्ये प्रतीकनं जबाबदारी घेतली आहे आणि लागोपाठचे 2 डॉट बॉल आपल्याला त्याच्या वतीने पाहायला मिळाले. कुमार चांगला खेळला होता पहिल्या सामन्यामध्ये, चांगल्या धावा त्याच्या पॅटमधून आल्या होत्या. ओ हो लॉफ केला, कडक शॉट, काय ताकद झोकली बॉल मध्ये. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा पहिला सिक्सर दिनेशच्या बॅटमधून. Out of the ground, out of the park, maximum सिक्सर फ्रॉम दिनेश. लागोपाठ 2 चेंडू डॉट खेळला, परंतु त्याच्यानंतर काय वार केला, ताकद किती होती, अक्षरशः राग काढलाय मागच्या दोन्ही डॉट चेंडूंचा. एवढा ताकदीनं बॅट चालवली. षटकार त्या ठिकाणी प्रतीक पाटीलच्या विरोधात दिनेशच्या बॅटमधून आला. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. स्वीप करायचं होतं, यावेळेला फॉलो करण्यात आलं बॅटरला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा आता लेग बाईटचा इशारा येतोय. या चेंडूवरती मिळेल एकच धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आणि आता धावसंख्या झाली धाव फलकावरती 7 धावा. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्ही पाहताय, जो दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळतोय. दोन्ही संघांना एक एक सामना जिंकलाय. BGCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आता या संघांना तुम्ही पाहताय. काल जॉय कुमार अँड विहान एंटरप्राइजेस गावदेवी केवनी दिवे या संघानं अंतिम 4 मध्ये प्रवेश केला आणि त्या अगोदर भूमी 11 जय बजरंग गोरसे बी या संघानं अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. परंतु आजच्या दिवसामधून कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार, त्याच्यासाठी हे सर्व युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुमार स्ट्रायकिंग एंडला परफेक्ट यॉर्कर कुमारच्या समोर चांगल्या पद्धतीने डिग आउट करत असताना स्वतःला वाचवलं असंच आपण म्हणूया. परफेक्ट यॉर्कर लेंथ बॉल होता कुमार गुणच्या समोर प्रतीक पाटीलचा आणि त्याच्यावरती फक्त एकच धाव घेण्याची संधी होती बॅटरकडे. एका धावेने स्कोर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट मिळणं गरजेचं आहे, तो स्टार्ट खरं तर फलंदाजांना आतापर्यंत मिळाला नाहीये. एक सिक्सर जरूर आलाय, परंतु प्रतीकसाठी एक समाधानकारक सुरुवात आहे. ओव्हर द विकेट दिनेश समोर पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. एंड ऑफ द पॉवर प्ले. टीमची टोटल तुम्ही पाहतायत जय बजरंग भिनार विदाउट लॉस 8 धावा. यानंतर दोन्ही टीम सज्ज राहायचं. यापुढचा सामना जो असेल पहिल्या फेरीमधील तो तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. परंतु आज गोलंदाजी क्रमवारीमध्ये भरपूरसे बदल पाहायला मिळतात. त्याचं कारण कदाचित हे असावं की कुमार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याचमुळे वेदांतला कुठेतरी थांबवलं असावं. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट हँड बॅटरच्या समोर ज्या वेळेला येतो ना, त्या वेळेला अडचण निर्माण होते, समस्या निर्माण होते आणि तेच कारण असावं की आता इथून सेकंड ओव्हरमध्ये यश या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. यश नांदुरकर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. युवा खेळाडू, फार लवकर भरारी घेतली याही खेळाडूंना तुम्ही पाहतायत. सातत्याने मोठ्या खेळाडूंसोबत सराव करताना जो अनुभव त्याच्याकडे आला आणि त्याचा फायदा त्याच्या टीमसाठी करतोय.
जय हनुमान पोगाव वर्सेस जॉली कामतकर यानंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर RCC राया वर्सेस आई वज्रेश्वरी निंबवदी. आज देखील मातब्बर 8 संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहात. परंतु जय हनुमान पोगाव आणि जॉली कामतकर दोन्ही कॅप्टन आता टॉससाठी आपण या. कुमार समोर फुल टॉस घ्या फाईन केला आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. सिक्सर. फुल टॉस होता आणि बरोबर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवलं सर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुमारच्या बॅटमधून येणारा सिक्सर. कुमार पहिल्या सामन्यामध्ये देखील 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. चांगला फॉर्मात आहे. BPL भिवंडी प्रीमियर लीग या खेळाडूनं गाजवली आहे आणि तोच फॉर्म कंटिन्यू ठेवत असताना पुन्हा त्याच्या ग्रामीणच्या संघासाठी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. हल्ला चढवलाय यश नांदुरकरच्या विरुद्ध आलेला सिक्सर. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील. धावांचा वेग वाढवावा लागेल. कटर होता अगेन्स्ट द स्विंग. अनदर माइटी हिट. कुमार ऑन फायर. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. दोन षटकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत. काय खेळ मैदानात आपण पाहतोय. अगेन्स्ट द टर्न हा फटका होता. ऑफ कटर होता जो डाव्या त्याच्या बॅटर समोर लेग कटर होतो, परंतु कुठेतरी टप्प्यामध्ये थोडस बदल करण्यात आला आणि ताकद इतकी होती या फटक्यामध्ये की 6 धावा तिथे मिळाल्या. लागोपाठ 2 षटकार कुमार गुंडच्या बॅटमधून आणि चर्चा तीच करत होतो की धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण आज साईश कारभावच्या विरुद्ध जवळपास 60 धावांचं लक्ष्य सहजगत्या पार केलं होतं जय हनुमान टेंबोली संघानं. म्हणून त्या टीमला एक मोठं चॅलेंज येथे द्यायचं असेल तर मोठी टोटल तुम्हाला उभारावी लागेल आणि तो प्रयत्न आता केला जातोय. कुमारच्या बॅटमधून येणाऱ्या या चांगल्या वेगानं धावा तुम्ही पाहतायत. 20 रन्स 20 धावा धावफलकावरती लागल्यात. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग लॅग क्षेत्ररक्षक सेट करण्यात आला. यश नांदुरकर पुढचा बॉल. फुल टॉस. पुन्हा चुकीचा बॉल. चुकीला माफी नाहीये. आणखी एक सिक्सर. होतो ना की या कुमार गुंड भिवंडी प्रीमियर लीग या वर्षामध्ये गाजवली आहे. 6वं सीझन या भिवंडी प्रीमियर लीगचं गाजवणारा खेळाडू आता बिनार गावासाठी तुटून पडलाय आणि फायनल मध्ये काय डाव पाहायला मिळाला होता. सचिन भोईरच्या सोबतीनं करण अंबाला आणि हेमंत हरडवरती वार केले होते आज कुमारनं आणि आता तो मैदानामध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला यश नांदुरकर नावात सर्व काही आहे. हे तिन्ही सिक्सर तुम्ही पहा. हा दुसरा षटकार अगेन्स्ट द स्विंग पाहायला मिळाला होता. ऑप्शनच्या बाहेरून खेचला होता पुल करत असताना आणि त्याच्यानंतर तिसरा षटकार जो फुल टॉस आहे इथे ताकदवर फटका स्विंग केला सरळ मिड विकेटच्या पलीकडे येणारा. लागोपाठचा तिसरा षटकार यश नांदुरकर पुढचा बॉल राऊंड विकेट. ओ चॉप केला. फुल टॉस. मिनिमम एफर्ट ॲट मॅक्झिमम रिझल्ट. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. घेत नाहीये कुमार. तू मार. मारामारी जमते या खेळाडूला आणि टीमचा कॅप्टन आहे जय बजरंग बिनारचा. कॅप्टन ऑन फायर. लागोपाठ 3 सिक्सर आणि त्याच्यानंतर आलेला हा चौकार. यश आता पूर्णपणे दबावामध्ये आहे. यश खरं तर कुमारच्या कंपॅरिझन मध्ये एक युवा खेळाडू आहे. राऊंड द विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल आणि इथे काय घडले. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस हाही चेंडू झाला होता आणि पंचांचा बाईटचा इशारा. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. चर्चा करत होतो की कुमार
जेवढ्या वर्षांपासून क्रिकेट खेळत आल्यात, खरं तर यश नांदुरकरचं आपण वय पाहिलं तर तेवढंही वय नसेल, परंतु क्रिकेटमध्ये तसे म्हणतात ना की तुम्ही किती उंच आहात, तुम्ही किती लहान आहात, तुमचं वय किती आहे, तुमचा रंग कसा आहे, या गोष्टीला महत्त्व नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही काय खेळ करता हीच गोष्ट फार महत्त्वाची असते. पुढचा बॉल राऊंड विकेट, फुल टॉस आहे. आता दिनेश समोर, पुन्हा मोठा फटका, आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच डीजे. थोडंसं आम्ही तुम्हाला थांबवतोय कारण आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित माजी क्रिकेटपटू आणि देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपरायटर, त्यांचंही आम्ही इथे शब्दसुमनांनी आणि इथे स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावर उपस्थित होत आहेत देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपरायटर आहेत आणि अक्षयजी भोईर यांचे वडील आहेत. पट्टू संतोष भाऊ, थँक्यू. तदनंतर पुढील सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. शेलार आदरणीय घनश्यामजी भोईर साहेब आहेत, त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी विशालजी भोईर यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते करायचे. तदनंतर पुढील मान्यवर अच्युतजी जाधव साहेब उर्फ पापू या नावाने ज्यांची ओळख आहे, अर्थात समाजसेवक शेलार अच्युत जाधव साहेब, त्यांनाही आपण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचंय. तदनंतर मुख्य व्यासपीठावर उपस्थित होत आहेत सन्माननीय शहाजी राऊत साहेब, इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांनाही मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करूयात. मी निशाल भोईर यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते शहाजी राऊत साहेबांना या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आम्ही आपलं ऋणी आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथे सज्ज असतील पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये समीर ठाकरे सर. थँक्यू. 2 षटकांमध्ये 35 धावा त्या ठिकाणी आल्यात. यश नांदुरकरने एकूण 26 धावा आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. पहिलं षटक प्रतीकचं इकॉनॉमिकल राहिलं होतं, परंतु तदनंतर भरपूर मोठ्या प्रमाणात धावा या ओव्हरमध्ये आपण येताना बघितल्या आणि एकूण 35 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती विदाउट लॉस. जी सुरुवात हवी होती जय बजरंग भिनार संघाला, ती सुरुवात मात्र कुमार आणि ती बॅटर दिनेशच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. 35. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर आता वेदांत पाटील. फायनली 3rd ओव्हरमध्ये वेदांचा वापर आता या ठिकाणी करण्यात आला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या बाहेर परफेक्ट वाईड यॉर्कर. डॉट बॉलनं सुरुवात करतोय वेदांत. याच प्रकारे चेंडू टाकावे लागतील. अशाच प्रकारे ज्या वेळेला तुम्ही डॉट बॉल फेकाल त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघावर आणि त्या फलंदाजावर दबाव येऊ शकतो आणि त्या दबावातून विकेट मिळवण्याची तुम्हाला नक्कीच संधी मिळते. यावेळेला लोवा फुल टॉस स्वीप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथे काय घडलंय पाहूया आता. चेक. आणि इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपरायटर आणि ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेगिरी राहतं. महाराष्ट्रातील अनेक VVIPs ज्यांच्या शुभ कार्याप्रसंगी ज्यांचं मंडप किंवा ज्यांच्या डेकोरेशनला महत्त्व दिलं जातं, आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेतृत्व, युवा उद्योजक, मराठी उद्योजक, मराठी पाऊल पडते पुढे, आगरी पाऊल पडते पुढे. अर्थातच आकाशजी भोईर साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम आकाशजी भोईर साहेब, ज्यांचं विशेष सहकारी या स्पर्धेला आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे स्टेडियम लुक देण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान. या आपण मुख्य व्यासपीठावर स्थान बनवायचे आकाशजी भोईर साहेब. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि या चौकार या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना अंकल भोईर यांनी
पुढचा बॉल पुन्हा एकदा वेदांत. फुल टॉस कवसला, पकडलाय जेल. परेश कोराटकर याचं फ्रस्ट्रेशन अगदी आपण पाहतोय. जेल पकडल्यानंतर राग व्यक्त केलाय. खेळाडू बाद होतोय. पहिला धक्का कुमार गुण. बॅक टू डगआउट. बघा भिंतीच्या किनारी अगदी जो टेप आहे त्या टेपाला जरी चेंडू लागला तरी तो चौकारच दिला जातोय. लक्षात असू द्या, पहिल्या दिवसापासून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भिंतीच्या किनारी अगदी जो टेप आहे, मातीचा ढिगारा आहे, त्याला जर का चेंडू लागला तरी तो चौकारच दिला जातो. लक्षात ठेवा. पहिल्या दिवसापासून आपण खरं तरी माहिती पोहोचवतो आणि पहिल्या दिवशी असं खरं तर घडलं होतं. जो मातीचा ढिगारा आहे, जो अगदी किनारी मातीचा टेप आहे, त्याला जर चेंडू लागला, धडकला तर तो चौकार असेल. आणि बाउंड्री लाईन ही पूर्णपणे चारी बाजूने आपण पाहिली तर रेलिंग ही सीमारेषा. रेलिंगच्या आतमध्ये एखाद्या वेळेला कुठली पट्टी असेल तर ती सीमारेषा नाहीये याचंही भान असू द्या सर्वच खेळाडूंना. नवीन बॅटर आता हेमंत तारड मैदानामध्ये एंटर होतोय. 39 ला 1. वेदांत पुढचा बॉल लेफ्ट ऑन द विकेट. पूल करण्याचा प्रयत्न होता. कटर टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल आणि आता वेदांत पलटवार करतोय. खरं तर वेदांत विषयी आपण चर्चा करत होतो की सातत्याने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करताना दिसलाय, परंतु आज त्याच्या क्रमामध्ये बदल करणं थोडंसं मी म्हणेल अंगलं की आलाय. तो म्हणजेच वधुस्फोट जय हनुमान टेंबोलीच्या. मात्र इथूनही पलटवार करण्याची संधी आहे. तो पलटवार आता त्यानं सुरू केलेला आहे. हेमंत तरट समोर हेलिकॉप्टर उडवलाय बॉल हवेत आहेत. मोनिश पाटील डाऊन दी बॉल. सेफ हँड पकडलाय जेल बनिष्ठ आणि समाप्त होतोय हेमंत तरटचा खेळ. बिग विकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ बदलायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नसे. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, कुमारची विकेट जशी मिळाली हेमंतला देखील वेदांतनं बाद केले आणि पुन्हा एकदा संकट मोचक ठरत असताना वनुस्फोट जय हनुमान टेंबोली संघासाठी वेदांत पाटीलला तुम्ही पाहतायत. महत्वपूर्ण विकेट दोन्ही त्यानं प्राप्त केलेत आणि पुन्हा पलट वार केलाय तो म्हणजेच टेंबोली संघात 39 ला 2. षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ असताना यानंतरची जी लढत होणार आहे जॉली स्पोर्ट कामतगर आणि जय हनुमान पोगाव दोन्ही कॅप्टनला आता विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतघर आणि जय हनुमान पोगाव यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. 39 धावा धावफलकावरती असताना वेदांतनं पुन्हा पलटवार केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 धावा होते आणि अंकल भोईर यांच्याकडून शुभेच्छा येतात. कुमारच्या फलंदाजीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी दिल्यात आणि संपूर्ण संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. वेदांत पुन्हा कटर, परंतु अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल, अक्रॉस निघणारा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे गेलाय धावफलकावरती. 40 धावा 40 रन्स. पवन आलाय नवीन बॅटर. स्ट्रायकिंग एंडला तो असेल आणि पुन्हा एकदा वेदांत ओव्हर द विकेट. खुदात टाकलेला बॉल मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न. परेश चेंडू खाली पोहोचला होता. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान मिळतोय फलंदाजाला आणि याचबरोबर तिसरा षटकाचा खेळ देखील संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 ला 2 गडी बाद. जय बजरंग भिनार. चला पुढील सामना जॉली स्पोर्ट कामतगर आणि जय हनुमान पोगाव या 2 टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणखी एक मोठा सामना मित्रांनो तुमच्या भेटीस येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025.
6 धावांचं षटक वेदांत पाटीलचं तुम्हाला बघायला मिळालं. 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या आणि पुन्हा या सामन्यामध्ये पलटवार करून दिलाय, तो म्हणजेच जय हनुमान टेंबोली संघाला. आता इथून मैदानाच्या आतमध्ये दिनेश, जो सध्या 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं महत्त्वाचं योगदान त्यानं दिलेलं आहे, तो सलामीला आलाय. आणि पवन आलाय. पवनला खरं तर पहिल्याच चेंडूवरती जीवनदानी मिळालेलं आहे. त्या जीवनदानाचा फायदा तो इथून उचलणार का? कारण इथून आता अगदी पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे आणि या ओव्हरमध्ये आणखी 12 ते 15 धावा जोडण्याचा मानस असेल. 50च्या वर 55 चा लक्ष जर का इथून भिनारकरांनी दिला तर डेफिनेटली मानसिक दबाव निर्माण होऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. आणि सोहम आला अंतिम ओव्हरमध्ये. कमीत कमी धावांचं षटक त्यालाही टाकावं लागेल, कारण वेदांतनं जो पलटवार आता संघाला करून दिलाय तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करून हे ओव्हर देखील इकॉनॉमिकल जर का सोहम पाटीलचं राहिलं तर डेफिनेटली टीम टेंबोली पुन्हा या मॅचमध्ये पलटवार करू शकतात. सर्व काही शक्यता आहे. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या आता 42 आकड्यावर 42 रन्स. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली आहे. चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही टीमचा राहिलाय, परंतु आता या सामन्यामध्ये रिवर्सचा प्रयत्न होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न केला होता पवननं. कुठेतरी बाउंड्री डायमेन्शनचा विचार केला तर लेफ्टी बॅटर समोर थोडीशी बाउंड्री कमी आहे आणि त्याचा फायदा आता उजव्या हाताच्या बॅटरला घ्यायचा होता आणि त्याच्याचमुळे रिवर्सचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता बॅटरनं. एका धावेने स्ट्राईक रोटेट करताना दिनेशकडून आता अपेक्षा असेल की एका दुसरा मोठा फटका. पाटीराके खरं तर ह्याच आशेनं त्याच्याकडून पाहत आहेत, कारण त्यांना आतापर्यंत चांगला केस आकारलाय. सोमचा बॉल लीडिंग एज, बॉल हवेत आहे. एक कव्हरचा फिल्डर परेश गोराटकर, कॅप्टन ऑफ टीम टेंबोली. चुकी होणार नाहीये आणि पकडलाय त्याने झेल. समाप्त होतोय दिनेशचा खेळ. हा तिसरा धक्का. भोईर VIP मंचावरून शामियानावरून जो त्यांच्याच माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे आणि इथून ते सामन्याचा आनंद घेतात. आणि खरोखरच या संपूर्ण भोईर कुटुंबाचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. विशेष सहकार्य तुम्ही पाहताय जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये आणि अनेक VIP व्यक्तींच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये हे डेकोरेशन्स या इव्हेंट्स देवी आणि मंडपच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात. आणि तुम्हालाही कोणता जर कार्यक्रम करायचा असेल, इव्हेंट करायचे असेल तर आवर्जून तुम्ही संपर्क साधा. क्वालिटी विथ क्वांटिटी. अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला योग्य तो काम करून मिळेल. देवी आणि मंडप अँड डेकोरेटर्स संपूर्ण इव्हेंट्स याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये हे डेकोरेशन तुम्ही पाहतायत. नवीन बॅटर आता मैदानात एंटर झाले. लेफ्टी बॅटर जयेश वखारे, गोलंदाज सोहम पाटील. जयेश वखारे लॉफ केलाय, आला आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 आहे. काय टायमिंग होतं बरोबर ओव्हर पिच बॉल. आणि जयेश वखारे ॲज अ बॉलर म्हणून आपण जयेशला खूप क्रिकेट खेळताना पाहिलं, परंतु बॅटिंगही तो चांगला करू शकतो हे त्यांना आता इथे दाखवून दिलेलं आहे. काय फटका खेळला, लाजवाब, टायमिंग परफेक्ट, ओव्हर पिच बॉल आणि सरळ लॉंग हा टाउरिंग सिक्सर पाहायला मिळाला. 49 धावा. आता याहून पुढे ज्या धावा बनणार आहेत त्या डेफिनेटली कुठेतरी एक मानसिक दबाव निर्माण करतील. त्या म्हणजेच टीम जय हनुमान टेंबोलीवर. 4 षटकांचा सामना आहे. चौथं षटक मार्गस्थ अजूनही डावातील 3 बॉल शिल्लक आहेत. 49 धावा धावफलकावरती झालेत. आपण चर्चा करत होतो 55 विषयी आणि त्या दिशेने आता वाटचाल या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. राउंड द विकेट जयेश वखारे स्ट्रायकिंग एंडला. ऑफ तुमच्या बायचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. फिल्डर धावतोय बॉल मागे. आदित्य त्या ठिकाणी पोहोचला आणि 2 धावा घेण्याची वेळ होती. चांगला फटका होता हाही ऑप्शनच्या बाहेर आणि कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह करत असताना ताकद जोडण्याचा प्रयत्न केला या फटक्यामध्ये. चांगला कव्हर आदित्यनं त्या ठिकाणी केला आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचतोय
51 या आकड्यावरती 51 रन्स ऑन द बोर्ड. 50 एक मॅजिकल आकडा या ठिकाणी आता स्पर्श केलाय तो जय बजरंग भिनार संघानं. फुल टॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय बॉल मागे. आदित्य चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जवळपास 2 क्षेत्ररक्षकांचं काम त्यानं केलंय. मागच्या दोन्ही बॉलचा आपण विचार केला तर सुरुवातीला लॉंग ऑफला उभा होता आणि अगदी एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावला. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला उभा राहिला आणि त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत धावला. क्षेत्ररक्षणामध्ये टेंबोलीकरांचा कोणी हात पकडेल असं वाटत तर नाही. ज्या प्रकारे त्यांचं क्षेत्ररक्षण तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय. शेवटचा बॉल 53 धावा धावफलकावरती आहेत. सोहम पाटील शेवटचा बॉल स्विंग अँड मिस. शेवटचा बॉल डॉट आला आणि आज बरोबर 53 धावा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 54 धावांचं लक्ष्य असलेला सामना जिंकण्याकरिता जय बजरंग भिनार आणि त्यांच्या विरोधात वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबोली संघाला. चांगल्या धावा धावफलकावरती लागल्या. चला तर लगेचच दोन्ही कॅप्टन जय हनुमान पोगाव आणि जॉली स्पोर्ट कामतघर दोन्ही कर्णधार लास्ट ऑफिशियल कॉल टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघ कर्णधार आपण या ठिकाणी आला असेल तर नाणेफेकी करण्यासाठी लगेचच यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल दोन्ही कॅप्टन. यानंतरचा तो सामना तुम्हाला बघायला मिळेल. चला अविनाश शेळके थोडं फास्ट आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जात आहेत. रघुनाथ त्रिंबक भोईर टॉस बॉक्स मधून जय हनुमान पोगाव आणि जॉली स्पोर्ट कामतगर. चला आकाश भोईर यांना विनंती करूया की आपण टॉससाठी यायचंय. वेलकम रितेश अँड वेलकम अविनाश. आणखी एक मोठा सामना या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आकाशजी भोईर यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. कामतगर संघ कॉल करत आहे. आकाश भोईर आम्ही शेलारकर असा कॉल होता आणि तेच आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच कामतगरच्या कॅप्टननं. रितेश अभिनंदन कारण टॉस जिंकलेला विजयानं सुरुवात झालेली आहे. 5व्या दिवसामध्ये स्पर्धा आलेली आहे. खूप चांगला खेळ प्रत्येकी टीमच्या वतीनं प्रत्येकी खेळाडूच्या वतीनं राहिला. तू बघितला असशील ऑनलाईन. मात्र इथे आल्यानंतर कसं वाटतं आणि किती एक्साइटमेंट होती या स्पर्धेमध्ये खेळण्याची? एक्साइटमेंट तर खूप होती. आयोजन खूप म्हणजे खूपच चांगला केलेलं आहे आणि खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आमचा. जॉली स्पोर्ट कामतगर संघानं टॉस जिंकला. काय निर्णय? बॅटिंग करू. काय सांगशील यामागचं कारण? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ कॅप्टन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. तू बॅटिंग करणार आहेस, याचं कारण काय? हो, आमचे बॅट्समन चांगली बॅटिंग करतात आणि आम्ही स्कोअर डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. लास्ट क्वेश्चन, आतापर्यंत कामतगर संघासाठी हे सत्र कसं राहिलेलं आहे? चांगलं राहिले पण तेवढी चांगली ही नाही झाली आमची. शुभेच्छा असतील या स्पर्धेमध्ये. चांगला खेळा. अविनाश फिल्डिंग करायचे मनासारखं घडले? नक्कीच. परंतु मी ऐकले की आज बरेचसे खेळाडू शॉर्ट आहेत काही कारणास्तव. मात्र तरी देखील एक पूर्ण ताकदीने संघ दिसेल. नक्कीच यंगस्टार घेऊन खेळू पण चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. ओगाव संघासाठी कशी सुरुवात राहिली आणि तू काय म्हणशील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप छान आहे आणि यावर्षी बोलायचं झालं तर संघ खूप बॅकफुटला आहेत कारण
काही चुकींमुळं संघ माघार राहिला आहे, पण त्या चुकी सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच या स्पर्धेपासूनच त्या तुम्ही चुका सुधारा अशा आम्ही शुभेच्छा तुम्हाला देतोय. आणि मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेली आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तुझे हनुमान पोगाव समोर. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया तेजस डुबे यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच सुमित ठाकरे सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. प्रथम सत्रामध्ये त्यांचा आपण आवाज ऐकला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम बिनार संघानं, जय बजरंग बिनार संघानं धावा बनवल्या. इथे मात्र 53 आणि विजयाकरिता 54-54 धावसंख्येचं वन समोर ठेवले गेले. पहिल्याच बॉलचा विचार केला तर एक चौकार पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर सिंगल म्हणजे टोटली 5 धावा इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. हेमंत रड सारख्या गोलंदाजाला आता मात्र प्रथमतः चौकार खावा लागलाय. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू जसा निघाला तसा यष्ट्या घेऊन इथून मात्र निघालाय. विकेटचं पतन, दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. चेक. तर मित्रांनो, या ठिकाणी टेंभोली संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि प्रशांत गोराटकर यांच्याकडून या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. द केक क्राउन अँड कंपनीचे ओनर. आणि पाहायला विसरू नका, येत्या महिन्यात कमिंग सून द केक क्राउन चषक 2025-26 क्रिकेटचा महासंग्राम टेंभोलीच्या वतीनं, प्रशांत गोराटकरच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळेल, ज्या डीडी क्रीडांगणावरती स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांक असेल 1,08,989 रुपये आणि मालिकावीरासाठी त्या स्पर्धेमध्ये बाईक देखील दिली जाणार आहे. असा भव्य क्रिकेटचा सोहळा प्रशांत गोराटकर आणि टेंभोलीच्या वतीनं येणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, त्याही स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि त्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. या पाहते एक जबरदस्त पारदर्शक असणारी ही स्पर्धा येत्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक महत्त्वाची पर्वणी पाहायला मिळेल. पहा, थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावबाद करण्याची संधी, पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं. खूप सारे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले होते आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना इथून मात्र बाद होताना पाहायला मिळाला. पहा, परिश्रम घेतले गेले चेंडू कलेक्ट करण्याकरिता आणि त्याच्यानंतरची जी फेकी आहे ती कुठेतरी मात्र योग्य पद्धतीने झाली. कलेक्शन ही प्रॉपर पाहायला मिळाला आणि धावबादची विकेट मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. गडी बाद झाला. इथून मात्र आपण पाहताय मनीष इथून मात्र बाद झालाय. परतावं लागलं मनीषलाही तंबूच्या आश्रयाला. धावा पळून पूर्ण केल्या गेल्या होत्या 2 आणि तिसरी धाव घेत असताना ही रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चौथ्या चेंडूवर मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या 2 धावेने पुढे सरसावत असताना आपण पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. जॉन्टी आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप दिवसानंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांनाही आपण पाहताय. वेलकम जॉन्टी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 20 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि 47 धावसंख्येची आवश्यकता विजयाकरिता अजूनही भासते. न्यू बॅटर मोनिश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकात येला पुढचा चेंडू, गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ड्राईव्ह केले गेले. चेंडूला निघून जातोय चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे पाहायला मिळतो. इथे मात्र बदला पुरा करणारा फटका, चौकार, 4 धावा.
बदलत 11 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयास कदाचित ओ हो चूक घडली आहे. ते मात्र काहीही गरज नव्हती फेकी करायची. आय एम कन्फ्यूज. टोटल धावा इथे मात्र मिळतील 5. लेग बायच्या स्वरूपातली 1 धाव आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात इथून मात्र मिळत आहेत 4. टोटली 5 धावा मैदानाच्या आतमध्ये. क्षमस्व बॅटनं पंचांनी पोहोचवलं गेलं. बॅटनी कलेक्ट झाला चेंडू. पळून पूर्ण केलेली 1 धाव आणि त्याच्यानंतर ओव्हरथ्रोच्या एक चौकार तिथे मात्र मिळाला. टोटल 5 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहत आहेत. कदाचित थोडीशी तारांबळ उडाली आहे की काय जय हनुमान भिनार संघाची, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. 5 धावा इथून मात्र कंप्लीट होतील. षटक संपेल क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावर धावफलक. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता ऑन स्क्रीन जर का आपण आमच्या बघितलं तर 18 चेंडू आणि 38 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते आहे. 18 चेंडू 38 धावा, 38 धावा आणि 18 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या ते इथून मात्र पाहताय. यस निखिल भोईर लारा सुद्धा उपस्थित होत आहेत या स्पर्धेमध्ये. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सचिन भोईर अजूनही नाही आहेत. कदाचित दुपारच्या सत्रामध्ये सचिन भोईर सुद्धा उपस्थित होतील. विजय भोईर सध्या कामानिमित्त बाहेर आहेत. कुशलला आणले गेले. पहिलाच बॉल कुशलचा आपण सध्या तरी पाहताय. कुशल डिलिव्हरी पाहायला मिळाली पण क्षेत्ररक्षकांची साथ ज्या पद्धतीनं हवी होती ती मात्र मिळाली नाही आणि बाटची कडा घेऊन चेंडू निघालाय बॅक साईडला सरळ सीमारेषा पलीकडे. कुशलचंही स्वागत चौकारानं. घर पाहायला मिळालं. धावफलक पुढे सरसावत असताना 20 या अंकावर पुढचा बॉल यावेळेस बचायचा आकाशाच्या दिशेनं. आगावेगा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेतली गेली आणि हेमंत हरटच्या हातामध्ये चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. फिकी झाली आणि थोडासा हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळाला होता जो की अनसक्सेसफुल ठरला आणि परतावं लागलं खटबियांच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. चला घाई करा थोडीशी मित्रांनो. विकेटचं बदन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक बाद होताना पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल आल्या भिरकावून दिले गेले चेंडूला. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. माजी क्रिकेटपट्टू संतोष भोईर स्टँड मध्ये चौकार. चौकार आपण सध्या ते इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 24 या अंकावर. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा कुशल. पुढचाही बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. स्विच हिट खेळण्याचा प्रयास सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पहा सीमारेषेचा थोडासा टप्पा पडल्यानंतर जी व्हाईटची सीमारेषा आखली गेली त्याच्या पलीकडे जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 25-25 या अंकावर धावफलक सध्या तरी पाहताय. विजयाकरिता 15 चेंडू आणि 29 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र इथून भासते आहे. 15 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होई. षटकातील पुढचा बॉल मागच्या फेसमध्ये आला होता. थोडासा डीप होताना चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर भिरकावून दिले गेले या चेंडूला. 1 धाव सध्या तरी इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेपेक्षा जास्त
काही इथून मात्र मिळणार नाहीये. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 26-26 या अंकावर. 14 चेंडूंचा काही शेष आहे 28 या धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासते. कदाचित त्याच पद्धतीचे चित्र पाहायला मिळेल की अगं वेगळं चित्र, कारण एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी मात्र सामन्याचं जे आव्हान आहे ते इथून मात्र जवळ येऊ शकतं किंवा थोडंसं कमी होताना पाहू शकतं. 14 चेंडू विजयाकरिता 28 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्यार. थोडंसं आपण पाहताय या थांबा दर्शवला गेला या चेंडूला. गोलंदाज सय्यार. हो, यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. फटका फसलाय तिथे, मात्र परतावा लागेल जलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. बदन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. धावसंख्या अजूनही 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 या अंकावर आहे, म्हणजे 13 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 28 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. चला, खूप सारा वेळ इथून मात्र खर्च होतोय, मित्रांनो थोडीशी घाई करा. आम्ही सातत्यानं पुकार तुमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतोय. गोलंदाज सय्यार. ओ, यावेळेस खेचून मारला गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, परफेक्टली जजमेंट. याही चेंडूवर लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल. फलंदाज बाद याही वेळेस चाललाय तंबूच्या आश्रयाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता की थोडंसं बाजूला सरसावलं गेलं आणि चेंडूला उचललं गेलं. थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर एक परफेक्टली जजमेंट. जणू क्षेत्ररक्षकाच्या पायामध्ये स्प्रिंग असाव्या त्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक दिनेशकडून. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतो. षटक संपत क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5-26. नक्कीच शेवटच्या 12 चेंडूचा खेळ शेष राहतो आणि विजयाकरिता 28 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. बार 24 4 धावांपासून अजूनही दूर राहतात. 2-2 धावा जरी कन्वर्ट केल्या गेल्या, आता मात्र त्या 4 धावा कमवण्याकरिता एक वेगळं चित्र इथून मात्र अवलंबावं लागेल. कदाचित त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. 12 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता. जयेशला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सध्या तरी पाहत आहे. षटकातील पहिलाच बॉल कार्पेट पद्धतीनं धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू. सिंगल मेथे डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली. मी तर म्हणेन की दुसरी धावी ते झाली असती जर का जो बाद झालेला खेळाडू आहे गरजेचं असतं.
6 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त आता मात्र 27 या अंकावर आहे. समीकरण चेंज होईल. 11 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. 11 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता मात्र भासती आहे. कदाचित प्रेशर घेऊन खेळतायत की काय क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जयेश इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. ओहो, यावेळेस पहा बैठक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. वन्स अगेन संतोष मामा भोई स्टँडला सलामी देणारा चेंडू. षटकार 6. सातत्याने ती प्ले इथून मात्र केली जाते. आमच्या कॉमेंट्री बॉक्सचे किंवा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टिंग टीम आणि डी जे कक्ष सगळ्याचे अर्थात स्वर्गीय संगीता चाळके स्टुडिओचे मॉडरेटर आज बाळू जात आहेत. षटकाराच्या वडतीनं धावसंख्या 33 या अंकावर गोलंदाज सय्या. तिथे मात्र कट घेऊन चेंडू निघाला होता. दरम्यान रिजनला एक धाव इथे मात्र आपल्याला अंकित होताना पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. म्हणजे इक्वेशन सध्या तरी आपल्याला आले मी तर 9 चेंडूंचं खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 20 धावसंख्येची. विजयाच्या तराजूचं जे पारडं आहे ते अजूनही समान परिस्थितीमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कोणाच्याही बाजूनी सध्या तरी इथून मात्र झुकलं गेलेलं नाही आहे. काय घडेल काय बिघडेल येणारे जसे जसे चेंडू कमी होतील तसं इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील. 9 चेंडू विजयाकरिता 20 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जयेश सज्ज होतोय. षटकात पुढचा बॉल खेचून मारला गेला या चेंडूला. आपण पाहताय बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाणारा चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. पळून धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 36. गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचाही बॉल. आपण पाहताय व्ही मध्ये हा फटका कन्वर्ट होईल. एकच धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल डबलचा खेळ जारी ठेवला गेलाय. धावसंख्या 37. 7 चेंडू विजयाकरिता 17 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. 7 चेंडू 17 धावा. 17 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जयेश इथे मात्र सज्ज होतोय. पुढचाही बॉल यावेळेस ड्राईव्ह केले गेले या चेंडूला. एक धाव सध्या तरी पुन्हा एकदा आपण पाहताय. षटक संपेल क्रमांक 303 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 विजयाकरिता 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. 38 या अंकावर धावफलक. चला थोडस पण घाई करा. टीम मीटिंग कुठल्याही पद्धतीची नको आहे प्लीज. खूप सारा वेळ आपण खर्च करताय. पेयवाहक आपण सुद्धा पोहोचलं. थोडं वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. उन्हाचा तडाखा इतका वाढतोय की आपण पेय विश्रांतीला थांबा दर्शवू शकत नाहीयेत. पण जो काही वेळ आपण खर्च करताय तो आपण कमी खर्च करा. साई कृष्णा यांना आपण पाहताय आमचे टेक्निकल ऑपरेटर आहेत. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टिंग प्रिन्स मूवीज मधून आणि मेन आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जे मेन पंचांच्या अगदी लाईनमध्ये सध्या तरी आपण पाहताय भावेश शेठ आहेत. खरं तर शेठ आहेत आणि कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आपण शेठ आहात. अतिशय चांगल्या पद्धतीनं कॅमेरावर करणं सोपं नसतं. तासन तास एका जागेवर आणि एका पोझिशनमध्ये बसणं आणि त्या कॅमेरा वर्क करणं अतिशय चांगल्या पद्धतीने भावेश आमचं कॅमेरा वर्क करतात. त्याच्यानंतर अरबाजला आपण पाहताय आणि त्यानंतर
अक्षयला आपण पाहत आहे 6 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. चिप्पी आज नाही आहेत. 6 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 38. अंतिम षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवर महेंद्र. पहिलाच बॉल उचलले गेले चेंडूला आणि पाठवले गेले. यावेळेस टेंबिवलीकरांचा दमखम दाखवणारा फटका चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. निलेश भगवान सामरे स्टँडच्या वरून षटकार 6 धावा. ते इथे मात्र षटकार पाहायला मिळाला आणि धावफलक पुढे सरसावत असताना 44 या अंकावर आता मात्र समीकरण चेंज होईल आणि समीकरण जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 10 या धावसंख्येची. पहा पुन्हा एकदा तेच इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता आता मात्र इथून भासती आहे. 5 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला भिरकावून दिले गेले. सिंगल मैदानाच्या आतमध्ये डबलचा प्रयास जारी केला गेलाय. दुसऱ्या धावेची जोखीम मैदानाच्या आतमध्ये पत्कारली गेलीये आणि रुको जरा सब्र करो. तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी तो मात्र रनआउट करिता केलेली आहे. चला आपण पाहणी करूयात आणि तो डिसिजन इथून मात्र पोहोचूयात. स्पर्श झालेला आहे स्टंपला, त्यामुळं फलंदाजीतून मात्र आपल्याला सैफ पाहायला मिळतो आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 46-46 या अंकावर. पहा पंच आमचे अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका इथून मात्र बजावताना पाहायला मिळतात. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला जाईल आणि पाण्यासारखं पारदर्शकपणे लाईव्ह टेलिकास्टिंग प्रिन्स मूव्हीजचं सध्या तरी आपण इथून मात्र आपण पाहताय. 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 8 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचते. हे सर्व शक्य झालंय फक्त आणि फक्त आम्ही शेलारकर यांच्यामुळं. सगळ्या गोष्टी ब्रँडेड सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. 4 चेंडू विजयाकरिता 8 धावसंख्येची आवश्यकता. पुढचाही बॉल यावेळेस सेमी हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. एकदा मिळते दुसऱ्या धावेची जोखीम पुन्हा एकदा पत्करण्याचा प्रयत्न आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. चला एकच धाव इथून मात्र ग्राह्य धरली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण आता मात्र पाहताय ती म्हणजे 47-47 या अंकावर विजयाकरिता 3 चेंडू आणि 7 या धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे इथून मात्र नियम. 3 चेंडू आणि विजयाकरिता 7 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता भासती आहे. मी म्हटलं ना की विजयाच्या तराजूचं पारडं अजून समान परिस्थितीमध्ये आहे. कोणाच्याही बाजूनी इथे मात्र झुकलेलं नाही आहे. कधीही काहीही घडू शकतं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू आणि विजयाकरिता 7 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. एखादा मोठा फटका सामन्याला वेगळं वळण आणि वेगळं कलाटी लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करताना पाहायला मिळेल. 3 चेंडूंची अजूनही
जे आहेत ते शेष राहताना इथं मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्ट्रोक चांगला होता. बाउन्स क्लिअर केले गेलं चेंडूनं बाउंड्रीच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण आणि कदाचित इतकं पॉवरफुल क्षेत्ररक्षण झालं की मनामध्ये धडकी भरली फलंदाजाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि दुसरी धाव घेण्याची हिंमतच झाली नाहीये. एकच धाव पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 48. 2 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 6 धावसंख्येची आवश्यकता. जर पुढचा चेंडू डॉट आला तर गोल्डन 6ची आवश्यकता इथून मात्र भासेल. भिंतीच्या लगत जे टेप किंवा तो उंचवटा आपल्याला पाहायला मिळतोय तिथे जर चेंडू स्पर्श झाला तर 4 धावा पाहायला मिळतील आणि चेसिंग कंपल्सरी आहे इथून मात्र नियम. गोलंदाज सिया. ओहो यावेळेस उडवल्या गेलंय. काय घडतं पुन्हा एकदा टेंबोलीकरांचा दमखम दाखवणारा फटका विजयश्री खेचून आणणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता होती. पहिल्याच बॉल मध्ये इथून मात्र दर्शवलं गेलं षटकार. सामना विजयशी ठरतो इथून मात्र टीम टेंबोली संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ दी मॅच खिताब जातो. नो डाऊट. आदित्य प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता आणि नेक्स्ट मॅच चला मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता आपण यायचंय. नक्कीच सचिन भोईर यांचंही आगमन झालंय. रिक्षा याचा टाइम आणि सचिन भोईर यांचा टाइम 1 झालेला आहे आणि परफेक्ट टाइमला आमचे सचिन भोईर इथे पोहोचलेले आहेत. संतोषजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं आपण मॅन ऑफ द मॅच भाच्याला आमच्या मी विनंती करतोय ती ट्रॉफी आपण त्याला तिथे संतोषजी भोईर साहेबांपर्यंत आपण पोहोचवायची आहे. आणि आदित्य या आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता तब्बल एकंदरीत आपण जर का बघितलं तर 29 धावसंख्येची खेळी ज्या खेळाडूने तुम्हाला साकारली आहे. मी संतोषजी भोईर साहेब माजी क्रिकेटपटू आहेत आणि देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे मुख्य मेन प्रोपरायटर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते वितरित केला जातो. आदित्य कॉंग्रॅच्युलेशन आणि तुला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम पोगाव संघ पहा स्टेडियम लुक जे काय असतं ते सध्या तरी तुम्हाला आता दर्शवलं गेलंय. संपूर्ण स्टँड आणि क्या बात आहे काय नजारा. भिवंडी शहर संपूर्ण आमचं सांस्कृतिक वारसा लाभलेलं आमचं शेलार गाव आपण सगळी इथून मात्र पाहताय आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे